नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे बरे आहात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या अल्टिमेट ट्रॅव्हलर अमित या चॅनलवरती। आज आपण नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे आणि या नवीन ब्लॉगमध्ये असणार आहे की आपण एक टेम्पलला चाललेलो आहे, एक मंदिरात चाललेलो आहे जे राधाकृष्णाचं मंदिर आहे। तिथे इस्कॉन टेम्पल या नावाने ओळखलं जातं, ते खारघरमध्ये आहे। तर आपण तिकडे जाणार आहोत आणि पूर्ण टेम्पल आपण एक्सप्लोर करणार आहोत। असं मानलं जातं की तिथे असे राधा आणि कृष्ण यांचं वृंदावन होतं आणि राधाकृष्णाची प्रतिमा, बलराम आणि कृष्णदेवांचं यांची पण तिथं प्रतिमा म्हणजे मूर्ती वगैरे आहे आणि खूप सुंदर असं बनवलं आहे। आणि मानलं जातं की या भारतामध्ये सर्वात मोठं राधा आणि कृष्णाचं टेम्पल आहे ते। तर आपण तिथे जाऊ, एक्सप्लोर करूया आणि बघूया खरंच किती मोठं टेम्पल आहे ते, किती मोठं मंदिर आहे। तर बिना टाइम घालवता आपण पोहोचूया डायरेक्टली इस्कॉन टेम्पल खारघर। राईड हार्ड अँड राईड सेफ। चला आपण। नमस्कार मित्रांनो, तर आज पण एक नवीन ब्लॉग येतोय आणि आजच्या ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग असं काहीतरी असणार आहे। आणि आज आपण तसंही जात आहोत एक मिनी वृंदावन बोलू शकतो त्याला। आपल्या इथे नवी मुंबईमध्ये मिनी वृंदावन आलेलं आहे। तर आपण मिनी वृंदावन व्हिजिट द्यायला जाणार आहे। तर त्याचं तुम्हाला टायमिंग सांगू, सकाळी 6 ते दुपारी 12-1 पर्यंत असतं आणि त्याच्यानंतर 4 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असतं। हे सर्व ऐकूनच आता आपण चाललेले आहोत वृंदावन खारघरचं। तर बघूयात आपण काय काय आहे आणि काय काय नाही। तर तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर तुम्ही लास्टपर्यंत आपल्यासोबत बनून राहा आणि एंडिंगपर्यंत बघा की काय होणार आहे आणि कसं मंदिर असणार आहे, तिकडे गेल्यावरती काय काय लागतं काय काय नाही, हे सर्व मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तुम्हाला। तर तुम्ही एंडिंगपर्यंत हा ब्लॉग बघा, ब्लॉग पूर्ण बघा। तर भेटूयात आपण डायरेक्टली। त्या मंदिराचं नाव इस्कॉन टेम्पल असं दिलेलं आहे। तर तुम्ही खारघरमध्ये कधीही आलात नवी मुंबईच्या खारघरमध्ये तर कोणालाही विचारलं तुम्ही इस्कॉन टेम्पल कुठं आहे, कोणीही तुम्हाला सांगेल इस्कॉन टेम्पल कुठं आहे। खारघरमध्ये सेक्टर 12 या साईडला आहे, जिथे सेंट्रल पार्क आहे, सेंट्रल पार्कच्या अलीकडेच आहे। तर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही येऊन व्हिजिट द्या। डायरेक्टली आता पोचूया इस्कॉन टेम्पल खारघर। तुम्ही राईड एन्जॉय करा, राईड हार्ड अँड राईड सेफ। तर मित्रांनो, आपण पोचलो आहेत खारघरमध्ये आणि इथून एक जस्ट 5 ते 6 किलोमीटर असेल आणि खूप लांब पण नाही आहे, जवळच आहे। इथून हे खारघर आहे आणि खारघरपासून जसं आपण आतमध्ये एंट्री करतो एकदम सरळ सरळ यायचं आहे आणि एक समोर उत्सवचं कसा सर्कल लागेल, त्या सर्कलपासून राईट मारायचं आहे। तर ते सिग्नल लागलं आहे, हा सिग्नलपासून पुढचा चौकातून राईट। आणि सगळ्यात मेन गोष्ट सांगायचं म्हणजे 1 वाजता टेम्पल बंद होता आणि आम्ही 1:45 झाले आत्ताशी इथे पोचलो आहे। तर आता माहिती नाही एंट्री भेटेल की नाही। तसं बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे, भरपूर गर्दी आहे मंदिरात पाया पडण्यासाठी। आणि एवढी गर्दी तर मी ज्यावेळेस जुनं इस्कॉन टेम्पल होतं ना, हे बघा हे इस्कॉन टेम्पल आणि राईट साईडला इस्कॉन टेम्पल आहे। आणि ज्यावेळेस मी ह्याच्या आधी एकदा आलो होतो माझ्या मते, पण त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती आणि ते आता चेंजेस केलेलं आहे त्या टेम्पलमध्ये। तर एवढी गर्दी की बघा किती ट्रॅफिक लागलेले, पूर्ण ट्रॅफिकच लागलेले। तर माझा विचार चालू आहे की आपण या साईडलाच लेफ्ट साईडलाच गाडी लावू, कारण या साईडला जमणारच नाही आपल्याला, रॉंग साईड मारूनच आपल्याला जावं लागेल।
तर आपण आता कृष्ण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि आता मंदिरातून एंट्री समोरून दाखवलेली आहे. तर सांगितलं आहे तिकडे चाललो आहे. हे बघ कोण आहे. आता आपण आपल्या चपला काढलेल्या चपला काढून सरळ सरळ इकडे चाललो आहे. भरपूर गर्दी आहे. रविवार पण असल्यामुळे आणि 26 जानेवारी पण आहे, तर सगळ्यांना सुट्टी आहे. हा तर इथं पाय धुवून हात धुवून तोंडावर पाणी मारून मग आपल्याला आतमध्ये मंदिरात जायचं आहे. तर हातपाय धुवायला पण किती गर्दी आहे. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आता पाठच्या साईडला माझ्या आहे ते बघा. आणि मस्त असं मंदिर बनवलं आणि किती भरपूर लोकांची गर्दी आहे. तुझा कुठे गेली. भगवान की जय. हरे कृष्णा. अभी संडोला कृष्ण लेक्चर होगा और आज का लेक्चर अम्या सीता प्रभु की शील प्रभुपाद की. फूल अपने जेब में रखिए और शांति पूर्वक आगे बढ़ते रहिए.
तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर आणि मंदिराची प्रतिमा आणि रचना एकदम छान पद्धतीने केलेली आहे आणि मस्त केलेलं आहे. एकदम राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि इथं येऊन तुम्ही व्हिजिट द्या. जास्त गर्दी पण करू नका आणि त्यांना ते जे बोलतात तसं त्यांना सहकार्य करा. मंदिर खूप छान आहे. तुम्ही येऊन एकदा व्हिजिट द्या आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन प्रकारचे ब्लॉग बघायचे असेल, प्लेस तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. लाईक आणि कमेंट करायला कधी विसरू नका. तर आता नेक्स्ट ब्लॉग आपला लवकरच येईल. तर तोपर्यंत आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथेच संपते. चला, टाटा, बाय बाय.